सो आजचं टॉपिक आहे आपला स्टोअर्ड रूटीन, राईट. स्टोअर रूटीनचे दोन टाइप्स आहे, एक स्टोअर्ड प्रोसिजर अँड स्टोअर्ड फंक्शन. ठीक आहे. सो आपण फर्स्ट टाइप पासून स्टार्ट करूया, स्टोअर्ड प्रोसिजर. सो स्टोअर्ड प्रोसिजर काय आहे, कुणी सांगाल का? मिनिंग काय होतं स्टोअर्ड प्रोसिजरचं? येस. प्रोसिजर म्हणजे एखादं तुम्हाला जे काम करायचंय त्यासाठी जे स्टेप लागतात, राईट, ते त्याला आपण प्रोसिजर म्हणतोय. आणि त्या प्रोसिजरला स्टोअर करायचं. फॉर एक्झाम्पल, आतापर्यंत आपण काय करतोय, एक क्वेरी राईट करतोय, त्याला रन केल्यावर तुमचं एक आउटपुट येणार, राईट. आणि एक दुसरी क्वेरी रन करतोय तर जे आधीचं जे आउटपुट होतं ते तुमचं कॅन्सल होत आहे ना, तिथून दिसतंय का तुम्हाला ते परत? पण आता सपोज एक क्वेरी आहे आणि ती क्वेरी आपल्याला मल्टिपल टाइम्स लागणार. ओके. सपोज मला त्या क्वेरीचा डेली यूज आहे, मला सपोज डेली एक मॅक्स सॅलरी फाइंड करायची, किंवा तुमचा ई कॉमर्सचा डेटाबेस आहे, मला टोटल सेल फाइंड करायचा आहे, डेली टोटल सेल फाइंड करावं लागेल की आजच्या दिवसात किती सेल झाला, नेक्स्ट डे मध्ये किती झाला, राईट. सो त्यासाठी मला सेम क्वेरी सारखी तीच राईट करावं लागणार आहे ना डेली. त्यासाठी मी काय करू शकतो, त्या क्वेरीला कुठेतरी सेव्ह करून ठेवल, राईट. आणि मला जेव्हा पण त्याची गरज असेल मी फक्त त्या क्वेरीला रन करणार आहे. ओके, म्हणजे त्या क्वेरीला मी काय करतोय, स्टोअर करून ठेवतोय. ओके, त्याला आपण काय म्हणतोय, स्टोअर प्रोसिजर. जे आतापर्यंत आपण ज्या पण वरती क्वेरी राईट केलाय बघा, त्या क्वेरीला कुठं आपण सेव्ह केलंय का? आता काय करणार आपण, त्या एक अशी क्वेरी सपोज आपल्याला तिचा मल्टिपल टाइम यूज करायचा आहे, मग त्याला काय करतोय आपण, स्टोअर प्रोसिजर मध्ये त्याला स्टोअर करून ठेवतो. ओके. सो इथं सपोज यूज एम्प्लॉईज. ओके. तसं एम्प्लॉईज डेटाबेस मध्ये टेबल सेक्शन आहे, तसंच एक स्टोअर प्रोसिजरचं पण एक सेक्शन. ठीक आहे. आपण ज्या पण प्रोसिजर, जसे टेबल क्रिएट केले तर टेबल सेक्शन मध्ये दिसत होते, तसं प्रोसिजर क्रिएट केले तर प्रोसिजरच्या सेक्शन मध्ये दिसत. ओके. फॉर एक्झाम्पल, मला आता एम्प्लॉय डिटेल पाहिजे, आउटपुट काय पाहिजे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, आणि त्या एम्प्लॉयची टोटल सॅलरी. ही क्वेरी कशी राईट करणार, याच्यासाठी काय करणार सांगा. सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, लास्ट नेम, टोटल सॅलरी कॉलम आहे का? सम ऑफ, सिलेक्ट नंतर फ्रॉम. फ्रॉम मध्ये कोणता टेबल, कोणता टेबल फ्रॉम मध्ये? एम्प्लॉईज, ई जॉईन, एस ऑन. कशावर जॉईन करणार? ई डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू एस डॉट ईएमपी, राईट. कॉलम सांगावं लागेल कोणत्या याच्यातून घेत. वेअर साठी कंडिशन आहे का? वेअर नंतर काय येते, ग्रुप बाय. ग्रुप बाय करावं लागेल का? करावं लागेल ना, मला प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरी पाहिजे ना, टोटल सॅलरी. सो ग्रुप बाय. जर तुम्ही ग्रुप बाय नाही करत आहे तर इथं टोटल सॅलरी मध्ये पूर्ण सॅलरी कॉलमची सम घेऊन एकच व्हॅल्यू येईल, पण त्याच्या पुढे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम कोणाचं येणार? आपल्याकडे 3 लाख एम्प्लॉईज आहे, मग त्याच्यापैकी कोणाचं नाव घेणार, बरोबर ना. सो त्यासाठी ग्रुप बाय करावं लागणार, प्रत्येक एम्प्लॉय साठी सेपरेट त्याची टोटल सॅलरी. ओके. आता मला काय करायचं आहे, ह्या क्वेरीला प्रोसिजर मध्ये सेव्ह करून ठेवायचं. आणि जेव्हा पण मला आता सपोज एम्प्लॉयची टोटल सॅलरी बघायची असेल, मग मी त्या प्रोसिजरला फक्त रन करणार. दरवेळेस मला एवढी मोठी क्वेरी राईट करायची गरज नाही. ठीक आहे. तर प्रोसिजरचा सिंटॅक्स बघा काय. ठीक आहे. डिलिमिटर डबल डॉलर, टेबल क्रिएट करतो तसंच क्रिएट प्रोसिजर. ओके. जसं क्रिएट टेबल, टेबल नेम आहे, सेम तसंच क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजर नेम. मी इथं ईएमपी डिटेल्स करतो, ओपन क्लोज पॅरेंथेसिस, देन बिगिन एंड ब्लॉक डबल डॉलर and delimiter semicolon. ओके. 1 2 3 4 5, या 5 लाईन्स म्हणजे हा सिंटॅक्स आहे स्टोअर प्रोसिजर. कोणती पण क्वेरी सेव्ह करायची असेल ते 5 लाईन तुम्हाला फिक्स आहे, सेम ॲज इट इज. फक्त काय चेंज होईल, नाव चेंज होईल. तुम्ही जे नाव देता इथं, राईट, प्रोसिजरचं ते नाव चेंज होईल, बाकी हे सर्व सेम असेल. आता डिलिमिटर या आधी बघितलंय का आपण?
डिलिमिटर कोणतं असतं? सेमीकॉलन. डिलिमिटर म्हणजे काय? तिथं लिमिट आहे तुमचं, त्याच्या पुढे क्वेरी जाणार नाही. प्रत्येक क्वेरीच्या एंडिंगला आपण काय करतोय? सेमीकॉलन देतोय ना, यालाच डिलिमिटर म्हणतोय. पण आता मी काय केलंय, लाईन नंबर 813 या लाईन पाशी मी एक नवीन डिलिमिटर डिसाईड केलंय, $. म्हणजे या लाईन पासून माझं खाली काय असणार आहे? $. हे डिलिमिटर असेल ह्या क्वेरीसाठी. आणि जोपर्यंत मी हे $. एंड नाही करत तोपर्यंत एकच क्वेरी असेल. आता इथं मला डिलिमिटर चेंज करायची गरज का पडली बघा. आपल्याला जी पण क्वेरी आपल्याला सेव्ह करायची असेल ना, ती आपण बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये इथं क्वेरी राईट करतो. आता मला ही जर क्वेरी सेव्ह करायची, मी कॉपी करून फक्त इथं राईट करत. ओके. पण आता ही एकच क्वेरी आहे ना टोटल. फॉर एक्झाम्पल मी इथं बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये एक्झाम्पल एबीसी ही एक क्वेरी राईट केली, XYZ एक आणि PQR अशा 3 क्वेरी राईट केल्या. ओके. आणि जर मी रन करतो या प्रोसिजरला, फर्स्ट लाईन रन, जर सपोज मी डिलिमिटर राईट नाही केलाय. ओके. डिलिमिटरचा यूज सांगतोय तुम्हाला बरं का. डिलिमिटर जर सपोज आपण सिंटॅक्स मध्ये राईट नाही करत आहे, तर फर्स्ट लाईन ही एक्झिक्यूट होईल, क्रिएट प्रोसिजर बिगिन होईल, एबीसी ही क्वेरी एक्झिक्यूट होईल, आणि जसं सेमीकॉलन दिसलं, सेमीकॉलन म्हणजे काय? एंड झालं. जसं एंड होईल तुमचं डायरेक्ट लास्ट लाईन जाईल कर्सर. ह्या 2 क्वेरी रन होईल का? त्यासाठी डिलिमिटर घेतलं. आता डिलिमिटर काय करेल? $. जोपर्यंत त्याला $. आपण एंड नाही करत ना, तोपर्यंत तुम्ही यामध्ये 3 क्वेरी नाही तर 10 क्वेरी, किती पण क्वेरी राईट करा, तो सर्व क्वेरी एक्झिक्यूट करा. आणि जसं त्याला इथं डिलिमिटर $. एंड होईल म्हणजे इथं ती क्वेरी संपली. आणि नेक्स्ट लाईन मध्ये आपण काय करतोय? डिलिमिटर परत सेमीकॉलन करतो. समजलंय? याचा मिनिंग समजलाय सर्वांना? आणि इथं काय सिंपल क्रिएट प्रोसिजर, एक प्रोसिजरला नाव दिलंय. जी पण क्वेरी सेव्ह करायची असेल ती आपण बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये करतो. ओके. सो आता मला बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये ही क्वेरी सेव्ह करायची, तिला राईट करतो. क्लिअर आहे? समजतंय सर्वांना? आता मी या क्वेरीला रन करतो. प्रोसिजर क्रिएट झाली, रन झाली क्वेरी. रिफ्रेश करतोय. स्टोअर प्रोसिजर सेक्शन मध्ये एक प्रोसिजर क्रिएट झाली, EMP डिटेल्स. आता सपोज मला एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि त्या एम्प्लॉयची टोटल सॅलरी बघायची. तर क्वेरी राईट करायची गरज आहे का? मी फक्त काय करणार, मला माहिती मी एक प्रोसिजर बनवून ठेवली त्या आउटपुटसाठी. मला जेव्हा पण त्याच आउटपुटची गरज असेल, मी फक्त या प्रोसिजरला रन करणार. आता ही क्रिएट तर केलंय ना, पण त्याचं आउटपुट कसं बघणार? त्यासाठी सिंपल प्रोसिजरला कॉल करायचं. कॉल प्रोसिजरचं नाव काय? एम्प्लॉय डिटेल ओपन क्लोज पॅरेंथेसिस, हे असं राईट करायचं. सेम सेमीकॉलन. रन करतोय. हेच आउटपुट पाहिजे होतं. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी. क्लिअर आहे? प्रोसिजरचा यूज समजला. आता तुम्ही सपोज आपण आज जरी आपलं सिस्टम क्लोज केलं आणि उद्या येऊन मला सपोज परत बघायचंय की प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी काय, परत क्वेरी लिहायची गरज आहे का? सिंपल मी यूज डेटाबेस करणार, यूज एम्प्लॉईज, आणि डायरेक्ट कॉल करणार त्या प्रोसिजरला. ओके. क्लिअर आहे सर्वांना? सर हा प्रोसिजरचा काय फर्स्ट टाईप आहे, स्टोर्ड प्रोसिजर विदाउट पॅरामीटर्स. ओके. सिंटॅक्स लक्षात राहील ना सर्वांचा? 5 लाईन्स आहे, डिलिमिटर, क्रिएट प्रोसिजर, बिगिन, एंड आणि ही डिलिमिटर. येस. आणखी एक क्वेश्चन करू आपण सॉल्व. फॉर एक्झाम्पल, फाइंड ऑल मॅनेजर्स, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल सॅलरी. आणि ही जी क्वेरी त्याला मला स्टोअर करायचंय प्रोसिजर मध्ये. सिंटॅक्स काय? सिंटॅक्स विचारतो प्रोसिजरचा. डिलिमिटर $, क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजर नेम येणार, ओपन क्लोज पॅरेंथेसिस, देन बिगिन आणि एंड ब्लॉक असेल, त्यामध्ये आपण या क्वेश्चन साठी क्वेरी राईट करणार आणि ती सेव्ह करणार. लास्टला परत डिलिमिटर, सेमीकॉलन येणार आणि मग कॉल करणार. सिंटॅक्स लक्षात राहील सर्वांच्या? येस, सर्वांच्या लक्षात राहील.
बोला पटकन, सर्वांच्या लक्षात राहील का? त्यानंतर या ठिकाणी एक शॉर्टकट आहे बघा, आता ज्यांच्या लक्षात नाही राहणार ना त्यांच्यासाठी. सपोज इथं मी स्टोअर प्रोसिजर वर जातोय. ओके, आधी आपण काय करू, स्टार्टिंगला एक क्वेरी राईट करून घ्या. ह्या क्वेश्चन साठी काय क्वेरी, ठीक. सिलेक्ट मध्ये काय पाहिजे, एम्प्लॉय नंबर, लास्ट नेम, टोटल सॅलरी. टोटल सॅलरी कशी फाइंड करतोय, सम ऑफ सॅलरी ॲज टोटल. देन फ्रॉम मध्ये काय येणार, एम्प्लॉईज, ई जॉइन एस ऑन ए डॉट emp number is equal to s dot emp number, राईट. ग्रुप बाय करावं लागेल, e डॉट emp number. ह्या क्वेरीला जर रन करतो तर मला तो सर्व एम्प्लॉईजची काय देणार, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल सॅलरी. मला फक्त मॅनेजर्स पाहिजे, मग मॅनेजर टेबल पण जॉईन करावं लागेल. इथे अजून एक टेबल, जॉईन डिपार्टमेंट मॅनेजर टीएम ऑन tm डॉट emp number is equal to e डॉट emp. ओके, 24 एम्प्लॉईज, त्यांचे फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि टोटल सॅलरी. आता मला ह्या क्वेरीला सेव्ह करायचंय. त्यासाठी एक तर तुम्ही मॅन्युअली सिंटॅक्स राईट करा, नाहीतर स्टोअर प्रोसिजर राईट क्लिक करतोय, क्रिएट स्टोअर प्रोसिजर. ओके, इथं फक्त प्रोसिजरचं नाव देतोय, मॅनेजर डिटेल्स. बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये काय येणार आहे, ही क्वेरी. राईट, ओके. मी फक्त काय केलंय, नाव चेंज केलं इथं आणि क्वेरी पेस्ट केली. अप्लाय करतोय तर ऑटोमॅटिक बघा डिलिमिटर वगैरे पूर्ण सिंटॅक्स येईल. परत अप्लाय करतोय, फिनिश. प्रोसिजर क्रिएट झाली आहे, मॅनेजर डिटेल्स. याला क्लोज करतोय. आता मला त्या प्रोसिजरला कॉल काय करणार, आउटपुट बघायचं असेल तर कॉल करावं लागेल. कॉल प्रोसिजर नेम काय, मॅनेजर डिटेल, राईट. ओपन क्लोज पॅरेंथेसिस, सेमी कॉलम. क्लिअर आहे सर्वांना, समजतंय? यामध्ये काही डाऊट आहे का, विदाउट पॅरामीटर हे समजतंय सर्वांना? आता मला फॉर एक्झाम्पल 10,001 ची टोटल सॅलरी फाइंड करायची, कसं करणार. आउटपुट मध्ये फक्त एम्प्लॉय नंबर आणि त्याच्या समोर एक कॉलम पाहिजे, तिथे टोटल सॅलरी असेल त्याची. कसं करणार, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर आणि सम ऑफ सॅलरी. ओके, फ्रॉम सॅलरीज जॉईन करायची गरज नाही, आता फर्स्ट नेम लास्ट नेम घेत नाही ना. देन वेअर, राईट, एम्प्लॉय नंबर 10,001, टोटल सॅलरी घेतली त्याची. क्लिअर आहे. आता मला जर 10,000 ही जर क्वेरी मी प्रोसिजर मध्ये सेव्ह केली तर दरवेळेस त्या प्रोसिजरला मी रन करतोय तो मला 10,001 ची टोटल सॅलरी देईल. मला जर 10,002 ची पाहिजे असेल तर मग इथे नंबर चेंज करावा लागेल, पण मग याच्यासाठी परत एक नवीन प्रोसिजर बनावं लागेल. येस, सो माझा क्वेश्चन काय, मला एक अशी प्रोसिजर क्रिएट करायची आहे ज्यावेळेस माझी जी रिक्वायरमेंट आहे ना, एखादा एम्प्लॉय नंबर सपोज 10,010, माझी रिक्वायरमेंट आता अशी आहे की 10,010 साठी त्याची टोटल सॅलरी फाइंड करा त्या एम्प्लॉयची. मी फक्त एम्प्लॉय नंबर देणार, तर तो काय करणार, त्या एम्प्लॉय साठी त्याची टोटल सॅलरी फाइंड करणार. ओके, त्यासाठी आहे आपल्याकडे सेकंड टाइप आहे, स्टोअर प्रोसिजर विथ इन पॅरामीटर. सेम सिंटॅक्स आहे बघा, डिलिमिटर, डबल डॉलर, क्रिएट प्रोसिजर, सपोज emp total salary. Okay, open close parenthesis, then begin, end double dollar, delimiter. ओके, मला काय करायचंय, टोटल सॅलरी फाइंड करायची, तर ही क्वेरी येणार, बरोबर.
पण ही क्वेरी कोणाचं टोटल सॅलरी फाइंड करणार आहे? 10,002 ची ना. तर जेव्हा पण मी या क्वेरीला कॉल करेन तो दरवेळेस मला 10,002 साठीच टोटल सॅलरी फाइंड करून देणार आहे. जर मला 10,010 ची करायची असेल तर परत एक नवीन क्वेरी राईट करावं लागेल. ठीक आहे. सो त्यासाठी आपण काय करतो, इथे एक इन पॅरामीटर यूज करतो. बघा, ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये आपण आधी काही राईट करत होतो का प्रोसिजर क्रिएट करताना? नाही. यामध्ये आपण पॅरामीटर पास करतो. इन म्हणजे इनपुट पॅरामीटर. सो इथं मेन्शन करायचं इनपुट. तर इनपुट काय द्यावं लागणार आहे आपल्याला? एम्प्लॉय नंबर द्यावा लागणार. मला सपोज ज्या एम्प्लॉयची टोटल सॅलरी बघायची तो एम्प्लॉय नंबर. सो मी पॅरामीटर म्हणून P_EMP नंबर करतो. आणि एम्प्लॉय नंबरचा डेटा टाईप काय असेल? क्लिअर आहे? आता मला सपोज 10,010 मी एम्प्लॉय नंबर इनपुट देतोय. जर मी इथं 10,010 इनपुट दिला तर तो 10,010 कुठं पास व्हायला पाहिजे? व्हेअर कंडिशन मध्ये. सो इथं 10,002 च्या जागेवर काय यायला पाहिजे? P_EMP नंबर. मॅन्युअल नाही करायचंय ना काही, सर्व ऑटोमॅटिक झालं पाहिजे. जर तुम्ही इथं 10,010 टाकलंय तर तो प्रत्येक वेळेस 10,010 साठी करणार आहे. पण मी इथं काय पास केलं? पॅरामीटर P_EMP नंबर. आणि तोच व्हेअर मध्ये टाकला इथं P_EMP नंबर. येस. आता सपोज मी या क्वेरीला रन करतोय, प्रोसिजर क्रिएट झाली आणि कॉल करतोय. कॉल EMP टोटल सॅल ओपन क्लोज पॅरेंथेसिस सेमिकोलॉन. आता कोणत्या एम्प्लॉयची तुम्हाला टोटल सॅलरी बघायची? फॉर एक्झाम्पल 10,010. सो 10,010 इथे टाका. ओके, सॉरी, ग्रुप बाय नाही केलंय का आपण? ओके, प्रोसिजर क्रिएट केली आहे. आता मी रन करतोय. ओके, 10,010 ची टोटल सॅलरी. आता मला सपोज 11,000 ची बघायची. पूर्ण परत क्वेरी राईट करायची गरज आहे का? सिम्पल कॉल करणार. कॉल EMP टोटल सॅलरी ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये 11,000 लास्ट सेमी कॉलन. क्लिअर आहे? समजतंय? कोणत्या टाईपची प्रोसिजर ही? स्टोअर प्रोसिजर विथ इन पॅरामीटर. इन म्हणजे इनपुट पॅरामीटर. ओके. सो एक क्वेश्चन घ्या तुम्ही. ठीक आहे. एम्प्लॉय नंबर ओके. काय मॅनेजर्सचे आहे ना, तुम्हाला एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि टोटल सॅलरी फाइंड करायची. ठीक आहे. किंवा इथं टोटल सॅलरीच्या जागेवर ऍव्हरेज सॅलरी. मॅनेजरची नाही, कोणत्या पण एम्प्लॉयची. इनपुट काय देणार आहे मी? एम्प्लॉय नंबर. माझी जी रिक्वायरमेंट असेल त्या एम्प्लॉयची नंबर मी इनपुट देणार. आणि त्या एम्प्लॉय नंबर साठी एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ऍव्हरेज सॅलरी फाइंड झाली पाहिजे. आउटपुट मध्ये हे 4 कॉलम आले पाहिजे. ओके. कसं करणार? सॉल्व्ह करा आधी. स्टार्टिंगला याची क्वेरी राईट करा. ठीक आहे. आणि मग त्याला त्या स्ट्रक्चर मध्ये टाका, आपल्या बिगिन आणि एंड ब्लॉक विथ पॅरामीटर आहे. मला सपोज ज्या एक एम्प्लॉय सपोज 10,010 ची बघायची असेल तर मी इनपुट देणार 10,010. सपोज 11,000 बघायचे असेल तर 11,000 ला इनपुट देणार. राईट? स्टार्टिंगला क्वेरी काय येणार आहे? सिलेक्ट मध्ये एम्प्लॉय नंबर, ऍव्हरेज सॅलरी कशी? एव्हीजी ऑफ सॅलरी ऍज
from S join employees E on E dot EMP number is equal to S dot EMP number, right? पण इथं व्हेअरची कंडिशन राईट करावं लागेल. व्हेअर तुम्हाला सपोज कोणत्या एम्प्लॉयची बघायची तर त्यासाठी व्हेअर एम्प्लॉय नंबर तुमचा इथं येणार आणि इथं तुम्ही मॅन्युअल एम्प्लॉय नंबर टाईप करणार का? नाही, त्यासाठी आपण पॅरामीटर पास करायचे, राईट? इथं काय ना, बस फक्त ही क्वेरी तुम्हाला बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये राईट करायची. येस, कसं करणार? सिंटॅक्स काय? डिलिमिटर डबल डॉलर create procedure, right? Then begin okay, क्लिअर आहे. आता इनपुट पॅरामीटर काय? इन पी अंडरस्कोर ईएमपी नंबर इंटिजर डेटा, राईट? आणि हा पी अंडरस्कोर आपण जेव्हा कॉल करू प्रोसिजरला इथं जो एम्प्लॉय नंबर पास करू तो एम्प्लॉय नंबर व्हेअर मध्ये येणार. तर सपोज मी याला रन करतोय ईएमपी ऍव्हरेज सॅलरी, राईट? कसं करणार कॉल? कॉल ईएमपी ऍव्हरेज सॅलरी ओपन क्लोज पॅरेंथेसिस. सपोज मला आता 11,000 ची ऍव्हरेज सॅलरी बघायची. ओके, परत नाव राहिले, कॉलमचे नाव राहिले बघ. ई डॉट नंबर, ई डॉट फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड एस डॉट. चेंजेस होतील का? इथं चेंज केलं परत रन होईल ही क्वेरी. डीडीएल्स कमांड आहे ना, एक क्वेरी एकदाच रन होईल ना. आता ड्रॉप करून मी परत रन करतो. ठीक आहे. आता सपोज 10,001 ची बघायची आहे तर एएमपी ऍव्हरेज सॅलरी 10,000. तर मला टोटल सॅलरी बघायची तर आपल्याकडे आहे ना कॉल, फक्त ह्या प्रोसिजरला कॉल करा. कॉल ईएमपी टोटल सॅलरी 12,001 ची बघायची. त्याला कॉल करा 12,001 त्याची टोटल सॅलरी. येस, आपण आज सिस्टम लॉग आउट केला आणि उद्या परत लॉग इन केल्यानंतर परत आपण करू शकतो यांना. ठीक आहे. उद्या सपोज मला आता परत बघायचंय एखाद्या एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी. सिंपल मी काय करणार, कॉल करणार ईएमपी ऍव्हरेज सॅलरी या प्रोसिजर. क्लिअर आहे. यामध्ये लक्ष द्या, इथं एक पॅरामीटर होतं आपलं इनपुट. इथं काय व्हेअर मध्ये एक कंडिशन आली, राईट? सिंपल. आता एक आणखी एक क्वेश्चन घ्या, हा सॉल्व्ह तुम्ही करा. ठीक आहे. जसं तुम्ही आता इथं इनपुट तुम्हाला एम्प्लॉय नंबर माहिती तर तुम्ही एम्प्लॉय नंबर इनपुट देताय. तर सपोज तुम्हाला एम्प्लॉय नंबर माहित नाही पण त्याचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम माहिती आहे. ओके, काय करायचंय, मला एम्प्लॉय नंबर आणि त्याची टोटल सॅलरी पाहिजे. हे दोनच कॉलम पाहिजे आउटपुट मध्ये. पण तुम्ही इनपुट काय देणार? फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. हे दोन पॅरामीटर तुम्हाला इनपुट द्यायचे. ओके.
कसं करणार आहे? क्वेरी काय येणार? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर अँड टोटल सॅलरी. सो टोटल सॅलरी कशी फाइंड करतो? सम ऑफ सॅलरी ॲज टोटल सॅलरी फ्रॉम एस जॉईन राईट. वेअर मध्ये काय कंडिशन आहे? ई डॉट फर्स्ट नेम इक्वल्स टू पी अंडरस्कोर फर्स्ट नेम अँड ई डॉट लास्ट नेम इक्वल टू पी अंडरस्कोर. दोन पॅरामीटर पास करावं लागतील ना. प्रोपाय ई डॉट पी एम पी नंबर. राईट. सिंटेक्स काय? डिलिमिटर डबल डॉलर प्रोसिजर. फॉर एक्झाम्पल इथं आपण इन्फो करतो. ठीक आहे. ओपन क्लोज पॅरेंथेसिस देन बिगिन एंड डबल डॉलर लास्ट सेमिकॉलन. आता इनपुट पॅरामीटर काय काय येणार? इन पी अंडरस्कोर फर्स्ट नेम डेटा टाइप ओके कॉमा पी अंडरस्कोर लास्ट नेम व्हेरिएबल. राईट. दोन इनपुट पॅरामीटर होते म्हणून इथं दोन इनपुट पॅरामीटर मेन्शन केले. ओके. क्वेरी इथं मेन्शन करा ई डॉट एम पी नंबर डॉट सॅलरी. ओके. क्वेरी रन करतोय. बघा प्रोसिजर क्रिएट झाली आहे ईएमपी इन्फो नावाची. कॉल ईएमपी इन्फो ओपन क्लोज पॅरेंथेसिस. आता इनपुट काय देणार? फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. सो व्हेअर कॅर येतं सिंगल किंवा डबल कोट मध्ये. ठीक. एम्प्लॉय नंबर आणि त्याची टोटल सॅलरी. राईट. चेक करा बरोबर आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज मध्ये चेक करा. नाही गरज नाही ना. 10,003 येत होतं ना. बघा 10,003 त्याच पार्ट टू पार्ट बरोबर आहे. सपोज एक दुसरं नाव मी पास करतोय. ओके. एम्प्लॉय नंबर काय आला पाहिजे? 10,008. मग 10,008 टोटल सॅलरी 1,47,923. क्लिअर आहे. इनपुट पॅरामीटर समजले सर्वांना? इनपुट मध्ये आपण सिंगल इनपुट पॅरामीटर आणि मल्टिपल इनपुट पॅरामीटर पण बघितले. राईट. स्टोअर प्रोसिजर विदाउट पॅरामीटर क्लिअर आहे. विदाउट पॅरामीटर क्लिअर असेल तर तुम्हाला विथ इन पॅरामीटर पण समजेल. येस. जेवढे पण पॅरामीटर मेन्शन करणार आहेत ते आपले वेअरच्या कंडिशन मध्ये आले पाहिजे. ठीक आहे. यामध्ये काही डाऊट कोणाला? ओके. तर मला एक अशी प्रोसिजर क्रिएट करायची आहे. त्यामध्ये मी काय करणार आहे की डिपार्टमेंट नंबर इनपुट पॅरामीटर देणार आहे आणि मग सपोज मी D001 हा डिपार्टमेंट नंबर इनपुट पॅरामीटर दिला तर त्या डिपार्टमेंटसाठी त्या डिपार्टमेंटमध्ये किती टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज वर्क करताय ही व्हॅल्यू फाइंड झाली पाहिजे. आउटपुटमध्ये काय काय शो झालं पाहिजे? डिपार्टमेंट नंबर आणि त्या नंबर पुढं त्या डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉईज वर्क करताय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इनपुट काय देणार मी? D001 हे इनपुट देणार आहे. ठीक आहे. इनपुट पॅरामीटर काय? D001. मला आउटपुट मध्ये काय शो झालं पाहिजे? डिपार्टमेंट नंबर अँड नंबर ऑफ एम्प्लॉईज त्या डिपार्टमेंट मधले. कळतंय? सॉल्व्ह करा. ऑलरेडी सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. आपल्याला फक्त त्याला तुम्हाला प्रोसिजरच्या सिंटॅक्स मध्ये ऍड करायचं.
सर आपण ते डेटा टाइप का मेन्शन करतोय? कारण टेबल क्रिएट करताना आपण केलंच होतं ना ऑलरेडी. टेबल क्रिएट करताना केलं होतं, पण तुम्ही आपण आता हे फर्स्ट नेम आणि हा टेबल मधला फर्स्ट नेम हे कॉलम वेगळे आहे ना. आपण तुम्ही इथं मी पी अंडरस्कोर का घेतोय, कारण की हे पॅरामीटर आहे, नाव समजलं पाहिजे. असं जरी घेतलंय फर्स्ट नेम तरी समजल, बट तुम्ही कन्फ्युज होता ना की हा फर्स्ट नेम टेबलचा कॉलम आहे की हा पॅरामीटर तुम्ही यूज केला. म्हणून मी इथं काय करतोय की पी अंडरस्कोर घेतलाय, राईट. आणि आता तुम्ही जर इथं सपोज पॅरामीटर नाही दिला आणि फर्स्ट नेम मध्ये आपण इथं काय करतोय, फर्स्ट नेम कॉलम मध्ये ही व्हॅल्यू पास झाली पाहिजे. जो डेव्हलपर आहे सपोज जो यूज करणार आहे त्याला पण समजलं पाहिजे ना की इथं जो मला फर्स्ट नेम पास करायचंय ते व्हॅरकॅरच पाहिजे. मी इथं सपोज एम्प्लॉय नंबर दिला इथं 10,001. क्वेरी रन होईल, तो काय सर्च करा, फर्स्ट नेम कॉलम मध्ये 10,001 व्हॅल्यू सर्च करा, येईल का आउटपुट. त्यामुळं इथं डेटा टाइप मेन्शन करणं नेसेसरी. ठीक आहे. केलंय सॉल्व. ओके. क्वेरी काय येणार आहे, सर्व सिलेक्ट डिपार्टमेंट नंबर अँड नंबर ऑफ एम्प्लॉय. नंबर ऑफ एम्प्लॉईज कसं फाइंड करणार, काउंट करणार ना, समज काउंट ऑफ एम्प्लॉय नंबर ॲज नंबर ऑफ एम्प्लॉईज फ्रॉम डिपार्टमेंट एम्प्लॉय, राईट. देन वेअर मध्ये कंडिशन येणार ना, डिपार्टमेंट नंबर इज इक्वल टू पी अंडरस्कोर, कारण डिपार्टमेंट नंबर तुम्ही पास करणार ना, इनपुट पॅरामीटर आहे. ग्रुप बाय जॉईन करायची गरज नाही, एकच टेबल मध्ये सॉल्व्ह होईल. या टेबल मध्ये सर्व इन्फो आहे ना. हा जर मला आउटपुट मध्ये डिपार्टमेंट नेम पण पाहिजे, डिपार्टमेंट नेम पण जर आउटपुट मध्ये पाहिजे तर डिपार्टमेंट टेबल सोबत जॉईन करावं लागेल, राईट. ठीक आहे, डिपार्टमेंट टेबल सोबत जॉईन करू आपण.
क्लिअर? आउटपुट येते का ते चेक करा. ओके, सॉरी इथं नंबर नाही पास केला. ठीक आहे, आउटपुट येईल आपलं. त्यानंतर डिपार्टमेंट एम्प्लॉय करतो. ठीक आहे, नंबर ऑफ, ठीक आहे, बिगिन. राईट, इनपुट पॅरामीटर काय द्यायचंय? इन पी अंडरस्कोर डिपार्टमेंट नंबर. डेटा टाइप काय आहे? कॅर 4 करतो. ठीक आहे, सॉरी 4. ओके, रन करतोय. कॉल नंबर ऑफ एम डिपार्टमेंट. कोणत्या डिपार्टमेंटचं बघायचं आहे? सपोज D001. किती एम्प्लॉईज आहे? 20,211. D002 मध्ये बघा. येस, क्लिअर आहे. आता मला सपोज नेक्स्ट उद्या जर सपोज मला अशी क्वेरी राईट क्वेश्चन आलाय की प्रत्येक सपोज डिपार्टमेंट नंबर 5 मध्ये किती एम्प्लॉईज वर्क करतायत, क्वेरी राईट करायची गरज आहे का? फक्त प्रोसिजरला कॉल करणार आणि डिपार्टमेंट 5 इथं मी इनपुट देणार. डिपार्टमेंट 5 डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे आणि किती एम्प्लॉईज वर्क करताय? 85,707. क्लिअर आहे सर्वांना? यामध्ये काही डाऊट? ओके, सो आपला एक थर्ड टाइप पेंडिंग आहे आता, स्टोअर प्रोसिजर विथ इन अँड आउट पॅरामीटर. जसं विदाउट पॅरामीटर बघितलंय, विथ इन पॅरामीटर पण बघितलंय. आता स्टोअर प्रोसिजर विथ इन अँड आउट पॅरामीटर. ओके, सो हे अँड स्टोअर फंक्शन हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू, कारण की दोन्ही पण यामध्ये सेमच आहे कन्सेप्ट. ठीक आहे, सो स्टोअर प्रोसिजर जसं इनपुट पॅरामीटर बघितले ना, सेम तसंच इनपुट पॅरामीटर पण असेल आणि आउटपुट पॅरामीटर पण असेल. आणि उद्या पण आपण स्टोअर फंक्शन पण बघू. आणि इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन येईल मग? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोसिजर अँड फंक्शन. ओके, उद्या आपण डिस्कस करू स्टोअर फंक्शन काय आणि स्टोअर प्रोसिजरचा हा थर्ड टाइप एक डिस्कस करू. ठीक आहे, लेक्चर मध्ये काही डाऊट आहे का कोणाला? समजलं? यूज काय समजतंय का प्रोसिजरचं वगैरे? सपोज सेम क्वेरीला आपल्याला मल्टिपल टाइम गरज पडणार आहे, यूज करायचंय, तर आपण काय करणार? फक्त त्याला प्रोसिजर मध्ये सेव्ह करून ठेवणार आहे आणि जेव्हा पण आपल्याला गरज असेल आपण फक्त रन करतोय, कॉल करतोय प्रोसिजर. ओके, काही डाऊट कोणाला?